जरांगे पाटील, तुमची जी भूमिका आहे कुठल्या तरी एका विशिष्ट पक्षाला मदत होते असा त्यांचा समज झाला असावा. त्याला मी काय करू? बरं झाला म्हणून काय तुम्ही लोक मारायला लागले काय आता? तुमच्या व्यासपीठावर कमी मराठी आहेत काय? 7 आमदार तुमच्याकडं, 12 माजी आमदार तुमच्याकडं, सगळे जिल्हा प्रमुख मराठ्याचे तिकडंच, मराठ्याच्या मोठमोठे उद्योगपती तिकडंच, मराठ्यांचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सगळे तिकडंच, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य मराठ्याचे सगळे तिकडंच, पंचायत समिती सभापती मराठ्याचे सगळे तिकडंच. आणि खाली काय नुसते आमचे गरीब आम्हीचे आहेत भाऊ सायकलवर हिंडणारी इकडे तिकडं. मग एवढे तुमच्याकडे येतं तरी तुम्ही म्हणतात जातीवादी आहे. तुम्हाला काय वाटलं पाहिजे? स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा आपण चालवताय. 4 पोरांनी अडविलं. अरे तुम्ही मोठे नेते येतं, तुम्ही महासचिव येतं, साहेबांना तुम्ही जवळून ओळखता. एक बीडची लेख म्हणून जर कधी चर्चेचा विषय आला तर सोबत बसून चर्चा कराल, हा सामाजिक जाती दरी मिटवण्यासाठी? नाही ती दरी मिटन का नाही मला नाही माहिती, त्यांना माहिती. आमच्याकडून कधी झालेलं नाही. मी बोलतो खरं गावावी. आमच्याकडून कधीच जातीवाद झाला नाही. झालेला असत मी म्हणलं आमच्याकडून झालं आहे मागासारखा खवळ असतो. त्यांना अडीलं होतं. मी स्टेटमेंट आहेत माझ्या आपल्याच चॅनलला. हे मला नाही पटत म्हणलं अजिबात. तुम्हाला काय अडवाय समज आहे? त्यांना काय अडवता पंकजा मुंडेला? सगळ्यांनी त्यांना अधिकार आहे येण्याचा. उलट तुम्हाला सांगतो, तुम्ही काय म्हणता मदतीला, त्यांच्यावर खरी वेळ आली ना मराठा सगळ्यात पुढे येणार आहे. हो, कधी जर त्यांना अडी अडचणी आल्या ना, लेख म्हणून शब्द वापरलाय तुम्ही, आम्हीच मदतीला येणार आहे सगळ्यात आधी. हो, हे काय हे राजकीय सामाजिक हे राहील, पण त्यांच्यात ना मगरुरीले बघा भाषेची शब्दाची. ते माणसाला अपमानास्पद बोलतात, इज्जत जाईन असं बोलते. त्यांचे हे लक्षात येत नाही. बीड जिल्ह्यात शाने कधी काळी ह्योच मराठा धावून येणार आहे आणि आम्हीच येणार आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. निवडणूक काळात पाटील की पंकजा मुंडेंना जेवढं अडवण्यात आलं, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, मात्र समोरचा जो उमेदवार आहे त्याला कुठेही नाही अडवलं आलं. मग ह्याचं समीकरण कसं जोडवत आहे? आता मी त्याला काय करू? त्यांचेच लोक त्यांनाच आडायला होते सहानुभूतीसाठी. काही काहीच्या गाडीला पॉम्पलेट चिटकेले, पॉम्पलेट काही काहीच्या, आणि बाहेर आले की म्हणले माझ्या गाडीला मराठी पॉम्पलेट चिटकेलं आम केलं. तो ड्रायव्हर कुठं गेलता? तो ड्रायव्हर गेलता कुठं? तुम्हीच चिटकेतात, तुम्हीच धिंगाणा करायला लावतात, तुम्हीच आरडायला लावता लोकाला आणि मग मराठीवर ढकलून देता. पण मला एक म्हणायचं, मुंडे साहेबाचा वारसा चालवत आहे. 4 पोरांना अडीलं म्हणून झालं काय? अरे मोठ्या मनाने यायला पाहिजे. चला रे बरोबर चला. तुम्ही त्याच्या दुश्मनी धरली ती एवढ्या मोठ्या नेत्यानं. महासचिव येतात पण केंद्राचं राजकारण हाताळताय, एक भाऊ राज्याचं राजकारण हाताळतोय. हे असं सहज घ्यायला पाहिजे. चल रे माझेच लोक आहेत म्हणून, माझेच मतदार आहेत म्हणून. तरीही मी मराठा समाजाला आवाहन केलं आहे, शांत राहा, बघू. मला काही शहाण्या लोकांनी सांगितलं, काही हुशार लोकांनी सांगितलं की तुम्हीच थोडं शांतपणाची भूमिका घ्या सांगा. आणि TV 9च्या माध्यमातून शेवटचं सांगतो आता की सगळ्यांनी शांत राहा. बघू 1 महिनाभर किती सहन करतोय, किती का अन्याय करते, सगळा लिहून ठेवा. कोणी काय अन्याय केला आहे, जे मला म्हणले त्यांनाच दाखवू. तुम्ही आम्हाला शांत राहायचं सांगितलं, इतका अन्याय आमच्या लोकांवर यांनी आत्तापूत केला, काय करायचं आता सांगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.